हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आणि जय भीम। आणि तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल। मी पण एकदम मस्त आहे, मजेत आहे। तर आजचं वातावरण पहा किती मस्त दिसत आहे। म्हणजे हवा मस्त थंडी थंडी हवा, शायद कुठेतरी पाणी पडत असेल। आणि चला इकडे पहा, हे आंब्याचं झाड पहा किती मोठं फळलं बापरे। चला मी असं दाखवते तुम्हाला। तर हे पाहू शकता, हे पहा किती बहार होऊन गेले। आणि इकडे गोडलिंबाचे झाडं दोन दोन खूप फैलून गेले। हे पहा फुलं किती आहे रे बापरे। आणि तिकडे पहा बापरे बा, किती पांढरच होऊन गेलं झाड। पहा किती फुलं आहे। आणि ते पोथी ते म्हणते ना, पोथीचे पानं को काय म्हणते ते पण आहे, अंबाडी आहे, खूप आहेच आहे। इथे वाल पण आहे। आणि पहा बरं किती मस्त हिरवं हिरवं। हे एक आंब्याचं झाड, हे एक पुन्हा हे मोठा आंबा होय। आणि ह्या माहीत नाही आता याले काही लागायचेच आहे अजून। हे बा किती मस्त फुल भरले आहे ना। चला तर आता हे आलं माझं पार्सल। तर आता पाहूया कसं आहे। तर तुम्हाला मी मागे सांगितलंच होतं की ट्रायपॉड बोलावलं म्हणून। आता पाहते मी कसं आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि स्किप करू नका। वाव, मस्त निघालं। हे पहा कसं, असं वाटते गाडीचं ते घुमवायचं होय काय। इथे मोबाईल रेंज आहे असं राहणार आहे असं। आणि इथून मग मी रील शूट करणार। हे त्याच्या मंदातून म्हणलं ते होते जास्त। हे कसं लावायचं की नाही, हे मोबाईलचं आहे। तर हे पहा, तर असं आणि याचा उजेड येत जाईल। तर आता याचं काही मला तेवढं समजलं नाही। तर असं ते इथे असा मोबाईल ठेवून आडवा करायचा असला, आडवा सीधा करायचा। तर मला खरकास रील बनवाले आणि व्हिडिओ शूट करायला पाहिजे होतं। खूप दिवसाची घेतो घेतो करून आज आज जे मी घ्यायचं होतं तेच होऊनच गेलं घेणं। तर खूप चांगलं आहे। आणि हे तर मला मजबूत पण दिसून राहिला, खूप मजबूत आहे हे। तर झालं, कसं करू काय करू होतं आहे ना। तर याचं उजेड नाही समजलं कसं, हे अंधारात समजाले। चार्जिंग नाही आहे, तर आधी आता चार्जिंग लावा लागेल। चार्जिंग लावल्यावर समजन। हे चालू बंद करायचं पॉवर ऑफचं आहे। आणि आवाज कमी जास्त आहे। राहू दे, आता हे असंच ठेवत जाईल। 10 वेळा खोलणं आणि ठेवणं नाही करत जाईल। तर झालं, आता मस्त रील शूट करत जाईन मी, कारण मला पाहिजेच होतं हे।
जे रील बनवतात ना, म्हणजे काही व्हिडिओ बी शूट करायचा असला ना, तर म्हणजे कोणी नसलं तर अशानं आपण व्हिडिओ शूट करू शकतो. कसं आहे, कोणाला आपण म्हणतो, आता जशी माई आहे, कधी माईले कंटाळा येते ना, मम्मी मी नाही, म्हणून मी हे बोलवलं. तिनं एक तर माझं तोडून टाकलं, ते तर साधंवालं सेल्फी स्टँड होतं, तर हे सेल्फी स्टँड नाही आहे, हे रील शूट करायसाठी आहे. तर कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. चला आता हे झाड आणलं, मला हे झाड लय आवडते, लयच आवडते. तर आता हे लावतो. येता येताना मला हे दिसलं, म्हटलं नाही हे तर जरुरीच आहे. म्हटलं मी खूप दिवसाची ढूंढत होती बरं, मग आज दिसलं होते मला, मग आज मी घेऊनच आली. मग आता मस्त हे लावतो, आणि कधी आंब्याच्या चटणीमध्ये खूपच चांगले लागते हे. हे आले पुदिना म्हणते ना, ते होय. तर मला लयच आवडते हे. चला आता मी कायच्यात लावू, ह्या टोपल्यातलं हे झाड काढूनच टाकतो, कारण याची काही जरूरत नाही आहे आपल्याला. अरे बापरे, हे तर चांगलंच. एवढ्या मोठ्या मुळा होऊन गेल्या बातच, 1 महिना नाही झाला हे झाड लावलं होतं तर. सदाफुली बी राहते, एक साइड ना हे बी राहते. याचा सुगंधच भल्ला साजरा येते. कोणाकोणाच्या घरी आहे हे झाड सांगा बरं मला कमेंट्स मध्ये. अरे तुळशीचं झाड उपडलं काय, मी येऊन गेलं. तुळशीचं झाड मग इकडे लावतो अलग. तुळशीचे झाड आवश्यक आहे. मस्त. अरे ह्या झाडाचं फेकून द्यायचं. गेले ना अशा, म्हणजे गेले मोडा येते. हे बघ कांद्यासारखे येते याले. काय करायचं, हे शो नाही काही नाही, कोणत्या कामाचं नाही. जे कामी आहेत तेच लावले पाहिजे झाड, लायचे. बापरे, मला थंडी लय लागून राहिली, मला एकदम हात थरथरून राहिले माय. अचानकच मला थंडी लागून राहिली. एवढी थंडी लेकरायले माई, तुला थंडी लागून राहिली? हा थोडी मला लय लागून राहिली ना, मला सहन नाही होऊन राहिली. ताप आल्यासारखंही लागून राहिलं, गरम नाही. मला असं वाटतं आता ताप येऊन राहिला, असं वाटून राहिलं. अचानक एवढी थंडी अंगात भरली. ताप नाही आहे, पण एवढी थंडी कशी काय आली मला काय माहित, खूप लागून राहिली. माझी ना मानस गर्दनच लागली इकडची, माहित नाही थोडं असं चुकलं की दुखूनच राहिली. हा प्रॉब्लेम ना सगळ्यांनाच होऊन राहिला. असं काय प्रॉब्लेम आहे काय माहित, म्हणजे प्रत्येकाचं असंच होऊन राहिलं काही हे गर्दनच लागते, कुणाच्या गर्दनमध्ये गॅप असंच होत आहे. आज माहिती आहे असं 8 दिवसापासून होऊन राहिलं.
तर हे इथेच जकडणच होते. मग मी सकाळी उठल्यापासून असंच तोंड ठेवते आणि केससुद्धा धुतो ना, तर असं करून धुतो, तर थोडंसं आराम लागते. आणि अशी जर गर्दन लागली ना, तर झुकण्याचे कामं कमी करा, अशी म्हणजे खाली अशी मान झुकायचीच नाही. चला असू द्या, चाय पिऊन घेते. आणि इकडे पहा, हे पहा फुलाचे झाड किती मस्त छान झालेत ना. मस्त. मला ना इथे बसून खूप चांगलं वाटते. इथे बसलं म्हणजे ना इतकं मस्त लागते. म्हणजे कसं हे फुलं दिसते आणि हे बहरलेली फुलं मला खूप आवडते. तसंही तुम्हाला मी अगोदर ते सांगितलं होतं की मला हे फुलं, बहरलेली फुलं, सदाफुलीची फुलं खूप आवडते. बरं किती छान फुलं दिसत आहे नाही का. तर आता इथे पण लावले आहे सदाफुलीचे. आता 3-4 म्हणजे पांढरई आणि गुलाबी पण, असे 2 प्रकारचे लावले आहे. अजून जसं इथं लावले आहे तसं इथं. तर मस्त जमलं. चला मी आता हे काळी चाय पितो. तुम्ही पण या. याच्यामध्ये तुळशीचा पाला, अद्रक टाकली आहे. तुळशीचा पाला चाय, तुळशीचे पानं चायमध्ये टाकले पाहिजे. मी फक्त सकाळी चाय पितो 4 वाजता, एखाद्या वेळेस मन झालं तर पितो, नाही तर नाही. देवांशून माई मस्त झोपले आहेत. मी ना विचार करते, असे झोपले असले म्हणजे ना मला माझीच आठवण येते. मागही मी सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे कसं, जेवढं सुख मला नाही भेटलं, मला तर सुखच नाही भेटलं. म्हणजे सकाळी 6 नाही वाजत झोप पूर्ण होत नव्हती, तरी आई खूप कल्ला करत होती. दिवस निघाला का तिचं बोंबणच चालू होत होतं. पण माया लेकरायला पाहतो ना, मी म्हणतो मायापेक्षा ना माया लेकरायला किती सुख मी देऊन राहिली. म्हटलं माया परीनं जेवढं होते तेवढं मी किती सुख देतो म्हटलं. आता मस्त झोपले आहेत. आता सुट्या दिल्या, तर मम्मी म्हणे 2 दिवसासाठी येतो. आता नेऊन देईन त्याला. पण पा किती फरक पडला. त्याला हॉस्टेलला टाकलं ना, खूप फरक पडला. तर त्याला किती माझी काळजी आली. त्या दिवशी मला थंडी लागून म्हणजे थोडासा ताप आला. तर मग मम्मी म्हणते क्या हुआ करत केलं. म्हटलं नाही रे, मला थंडी लागून ताप आला म्हटलं. तर मम्मी मैं गोळी लाके देता म्हणे. तर मग त्यानं बुखारची गोळी आणून दिली, तापाची गोळी आणून दिली आणि मला गरम पाणी करून दिलं आणि जेवण दिलं. मम्मी म्हणे आता जेव म्हणे आणि गरम पाणी पे म्हणे आणि मग गोळी खाऊन घे म्हणे. पप्पा. आणि त्या दिवशी मग खरंच मी त्या दिवसचा व्हिडिओ नाही केला. खूप चांगलं वाटलं मला. मग असं आहे, लेकरायला आपण जेवढं दूर केलं ना तेवढी मया पण राहते. कोणी म्हणते की नाही हॉस्टेलला टाकल्यानं मया ममता तुटते, असं काही नाही आहे. हे सगळं लेकरावर आपल्यावर अवलंबून असते. आता किती गरिबाचे लेकरं, गरिबाचेच नाही तर चांगल्या चांगल्या लोकांचे लेकरं असे हॉस्टेलला शिकून राहिले, कारण सगळी सुविधा आहे, सरकारची सुविधा आहे. आणि असं दूर केल्यानं उलट लेकरू जवळ येते. तर माया देवांशुले ना पुढे चालून बी माई मया राहीनच, कारण त्याला समजते की माई मम्मी किती करते. भलेही असा तो त्रास देते, पण ना दुखलं सुकलं म्हणजे ना तो खरंच म्हणजे माई आता सध्या लहान आहे, तिला काही एवढं समजत नाही. त्याला थोडं लय समजते. तर दुखलं सुकलं म्हणजे तो करते. कोणी नसो, पण कनी आपली जे बी आपले लेकर आहे ना, आपले लेकर आपल्याच कामी येते. किती झालं तर आपलेच येते कामी, दुसरे नाही येत. परखे कधी नाही येत. आपण प्रत्येकाला किती जवळ करू ना, तर ते जवळ येत नाही. त्याचा मतलब निघाला ते दूर चालले जाते. पण आपले जे आपले आहेत ते आपलेच जवळ येतात. दुःख राव सुख राव सगळे याच्यात राहतात. आणि लोक तर सुखामध्ये तर टाळ्या वाजवाले खावाले तर येतेच, पण दुखामध्ये येते काय नाही. जे आपले आहे ते दुखात येते आणि सुखात येते.
आणि आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जे आपल्याला सुखामध्ये दुःखामध्ये साथ देते ना, त्याला कधीच विसरायचं नाही. कारण आपल्या ते दुःखात राहतात ना, ते सुखात पण राहतात. म्हणून नाही तर मग कोणी कोणी काय करतात, आपल्याला दुःखात साथ दिली आणि त्याला विसरून जाते. असं नाही करायचं. ज्यांनी आपल्याला दुःखात साथ दिली ना, तर त्यांना कधीच विसरायचं नाही. मी तर कधी विसरणार नाही. कारण मला दुःखात साथ देणारे जे बी आहेत ना, तर मी त्यांना बी मी साथ दे आणि त्यांना मी कधीच विसरणार नाही.